आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, तरी त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील, ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी। त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल, त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक सुद्धा नक्कीच येईल। ठीक आहे, तर बघा मग हा आहे आपला ब्लाउज पीस आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची आपण इथे कटिंग केलेली आहे। तर बघा मी सगळ्यात आधी तुम्हाला आता ह्या ब्लाउजच्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 12, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13 इंचाला मार्किंग केलेली आहे। इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर याचा मुंडा आहे ना तर तो सुद्धा आपण 5.5च टाकलेला आहे। आणि एवढंच नाही तर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे। आता बघा जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर इथून तुमचा जेवढा काही गळा असेल त्याची मार्किंग करायची। तर बघा मी इथे 8ला मार्किंग केली आणि अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजे इथे 7.5 होतं तर आपण 8 घेतलेला आहे। आणि 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीचा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला इथे व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर इथून स्ट्रेट ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो काही गळा आहे हा डीप हवा आहे, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। ठीक आहे, तर हा झाला व्ही गळा, म्हणजे तो घातल्यानंतर बऱ्यापैकी छान असा स्प्रेडसुद्धा व्हावा यासाठी। त्यानंतर इथून अर्ध्या इंचाला मार्किंग केले, कारण ते आपल्या मार्जिनमध्ये जाणार आहे आणि वरती 2 आणि अर्धा इंच डिस्टन्स ठेवलेला आहे। अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे बघा। आणि आता काय करायचं आहे आपल्याला इथे ना पट्टीच्या सहाय्याने एक स्ट्रेट लाईन काढून बॉक्स तयार करायचा आहे। बघा ते 1 इंचाचं मार्जिन आपण इथे ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा बघा एक लाईन ड्रॉ करून घेते मी आणि वरती सुद्धा जी मार्किंग केलेली आहे ना ती, म्हणजे 2-2 इंचाचे ते छोटे बॉक्स आहे आणि मध्ये अर्धा इंचाचा आपण गॅप ठेवलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची आहे हार्ट शेपची। तर बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला 1 इंचामध्येच ते हार्ट शेप बसवायचे आहे, म्हणजे थोडीशी किंचित बाहेर काढले तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तर बघा मी थोडंसं व्यवस्थित डार्क करून घेते इथे, हे बघा। आणि सेम तशीच मार्किंग आता खालच्या शेपमध्ये सुद्धा आपल्याला करायची आहे, म्हणजे तुमचा जर का आकार कमी म्हणजे ब्लाउजचा खालचा जर भाग कमी असेल तर तुम्ही त्यापेक्षा छोटे सुद्धा घेऊ शकतात किंवा वरचा गळा थोडासा छोटा करून अशा पद्धतीने मॅनेज सुद्धा करू शकतात। तर बघा मग दोन्ही पण हार्ट शेपची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आणि यानंतर बघा आता हार्ट शेपची मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर सुद्धा करायची आहे, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित तो शेप रेडी व्हावा यासाठी। तर मग मी थोडासा इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतला। हा जो काही कॅनव्हास पेपर आहे हा पेपर कॅनव्हास आहे, लक्षात राहू द्या, गळ्याची डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागत असतो। तर बघा मग मी तो व्यवस्थित एकसारखा सरळ कट करून घेते। इथे कमीच लागणार आहे, कारण की वरचा व्ही शेप आपण डायरेक्ट स्टिच करणार आहोत, कॅनव्हास पेपर न लावता वरचा गळा रेडी करणार आहोत। फक्त खालचे जे काही हार्ट शेप आहेत तर त्यासाठीच आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लागणार आहे। तर बघा ह्या पद्धतीने मी इथे ठेवून घेते आणि डबल फोल्ड केलेला आहे हा। आणि असं ठेवल्यानंतर फेंट मार्किंग दिसती तर ती आपल्याला फक्त स्केच पेनच्या सहाय्याने डार्क करून घ्यायची आहे बघा, म्हणजे दिसेल अशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा एकेची मार्किंग केली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा आपल्याला दिसतंय, तर त्यावर आपल्याला फक्त स्केच पेनच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा हे दोन्ही पण शेपची आपण मार्किंग करून घेतलेली आहे थोडीशी व्यवस्थित। आणि त्यानंतर काय करायचं आहे, तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते तर तिथे सुद्धा ती डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या सेंटरपासून दोन्ही साईडनी शेप प्रॉपर आणि सेम यावे यासाठी, तिरकं वगैरे जायला नको
हे जास्त महत्त्वाचं आहे. तर बघा मग इथे मार्किंग केले आणि एकदम प्रॉपर असे हार्ट शेप आपले इथे दोन्ही पण रेडी झालेले आहे. आता कडेकडेचा आपल्याला कॅनव्हासवर थोडा कमी केला आपण तरीसुद्धा चालणार आहे, की तुम्ही एवढा ठेवला तरी चालेल, पण उंचीला आपल्याला एवढा लागणार नाही आहे. तर मग मी तिथून एक्स्ट्राचं कट करून घेते, उरलेला आपल्याला नंतर कशालाही काम येईल. हा साईडचा तर नाही पण हा वरचा तरी ठीक आहे. तर हा परफेक्ट कॅनव्हास पेपर आपला इथे आता कटिंग करून झालेला आहे. ठीक आहे, आता तो अस्तर लावून आपण नंतर रेडी करूयात. त्या आधी आपण इथे अस्तरचा जो काही म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे. तर ते जोडून घेऊयात. आणि त्याआधी अजून महत्त्वाचं म्हणजे वरचा जो काही व्ही नेक आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा गळा कट करताना बघा हा जो काही कर्व शेप आहे ना तिथून कट करायचा आहे, स्ट्रेट लाईन नाही. स्ट्रेट लाईन म्हटलं की तो खूपच छोटा होतो. ठीक आहे, आता हे जोडण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. तर बघा मग तो पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर कटिंग केलेला अस्तरचा पार्ट मी इथे ठेवून घेतलेला आहे. बरोबर सेंटरला मॅच करायचा आहे. आणि एवढंच नाही तर इथे मध्यभागी मी एक पिन लावते म्हणजे ते स्टिच करताना हलणार नाही. त्याचबरोबर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा पिना लावून घेते म्हणजे शिवताना त्याचा गळा स्प्रेड व्हायला नको आहे, तेवढीच गळा रुंदी पाहिजे, नाही तर जास्त स्प्रेड झाला की शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर बघा मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्या गळ्याच्या साईडला इथं टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग लक्षात राहू द्या, गळ्याच्या साईडला टीप मारताना साधारणतः आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. पाव इंच म्हणजे टेपच्या 2 लाईन. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही आणि एकसारखं मार्जिन येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित गळ्याच्या साईडला आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारूयात. तर कमरेच्या साईडला टीप मारताना साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच कमरेच्या पार्टमध्ये जातं आणि अर्धा शोल्डरमध्ये जातं. तर बघा मग या पद्धतीने इथे टीप मारल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित सगळ्यात आधी मी कमरेच्या साईडला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून घेते. आणि त्यानंतर लगेचच जो काही गळ्याच्या मध्ये सुद्धा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो सुद्धा ह्या पद्धतीने कट करायचा आहे. एकदम प्रॉपर, कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे. ठीक आहे, आणि हे कट झाल्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर असा फिनिशिंग सहित रेडी व्हावा, तो व्यवस्थित फोल्ड व्हावा. यासाठी तुमचा कुठलाही गळा असो त्याला छोटे कट्स मारून घ्यायचे. आणि या पद्धतीने हा बॅक पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि आता हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचा आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की गळ्याच्या साईडला दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा प्रॉपर असा फिनिशिंग सहित नक्कीच इथे रेडी होईल. तर बघा मग इथून पुन्हा मी आता व्यवस्थित काळजीपूर्वक दाबटीप देऊन घेते. आणि इथे तुम्ही बघू शकतात की एकदम प्रॉपर असं फिनिशिंग आलेले आहे आपल्या गळ्याचं. मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, हे बघा एकदम असं फिनिशिंग छान आलेली आहे आणि शेपसुद्धा. त्यानंतर लगेचच आता आपण इथे कंटिन्यू जो काही कमरेचा पार्ट आहे तिथे सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि ह्या स्टेपमुळे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर अजून इथे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे की सेम तसं दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हा पार्ट नक्कीच इथे रेडी होईल. ठीक आहे, तर बघा मग आता गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट दोन्हीही इथे आपलं रेडी झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, जेणेकरून आपलं हे एक्स्ट्रा कपडा जाणार नाही. नाही तर काय होतं, फिटिंग टाकल्या ब्लाऊजला खूप कमी मार्जिन राहतं, कारण बऱ्याचसं मार्जिन तुम्ही इथे पकडतात. इथे एक्स्ट्रा पकडायचंच नाही, कारण ते आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं. फक्त आपल्याला ते जोडून घ्यायचं असतं जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने. ठीक आहे, आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून इथे आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, कारण की ते स्टिच करताना आपल्याला सोपं जावं. म्हणूनच गळा वगैरे रेडी झाल्यानंतर पुढचं डिझाईन बनवण्याच्या आधी
आपण एक्स्ट्राचा कट करतो आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करतो. तर इथे सुद्धा परफेक्ट मापाचा प्रॉपर असा फिनिशिंग सहित हा पार्ट आपला रेडी झाला. आता मी इथे सेंटरला सुद्धा एक मार्किंग करून घेते आणि ही मार्किंग झाल्यानंतर आता ह्या कॅनव्हास पेपरला आपल्याला अस्तर लावायचं आहे. तर बघा अस्तर घेतलेला आहे, त्यावर कॅनव्हास पेपरचा जो काही आपण शेप रेडी केला तो ठेवला आणि कडेकडेने सिंपल अशी आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. आता ही टीप टाकल्यानंतर काय करायचं आहे, वरती जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करते. ह्या पद्धतीने सगळ्या साईडनी अस्तर फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही इथे थोडंसं एक्स्ट्रासुद्धा घेऊ शकला असतात, पण एवढं म्हणजे सफिशियंट होतं, त्यामुळे मग मी जास्त काही एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे. आणि बघा मग व्यवस्थित चारही बाजूने आपण ते अस्तर जे होतं ना तर ते फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आपला हा कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅकसुद्धा झालेला आहे. ठीक आहे, आता हा पार्टसुद्धा आपला रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला हा बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. आता काय करायचं बघा, याचं पण सेंटरची मार्किंग करायची आहे आणि बॅक पार्टचा सेंटर आणि याचा सेंटर एकमेकाला मॅच करायचा आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही शेप व्यवस्थित येतील, सेम येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिरके होणार नाही. तर बघा मग इथून पहिला शेप आहे तिथपर्यंत एक टीप मारली आणि मध्ये आपला गॅप आहे, त्यामुळे मग मी तिथे टीप मारलेली नाही आहे. सुई उचलून खालच्या शेपला पुन्हा एक मध्यभागी टीप टाकून घेतली. आता त्यानंतर काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही शेप आपण ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपण शेप ड्रॉ केलेला आहे त्याच्या आत किंवा बाहेर जाणार नाही, कारण तुम्ही जशी टीप मारणार आहे तसाच शेप येईल. बऱ्याचदा काय होतं की आपण कॅनव्हास पेपरवर शेप व्यवस्थित ड्रॉ करतो, पण टीप मारताना आपली तिरकी वगैरे टीप जाते आणि त्यामुळे शेप पुन्हा चेंज होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक तुम्ही ते बघू शकता की एकदम परफेक्ट आपण टीप मारलेली आहे, जसा शेप आहे प्रॉपर तसाच आणि त्याचवर. ठीक आहे, तर बघा मग दुसऱ्या शेपला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने प्रॉपर असं फिनिशिंग सहित व्यवस्थित काळजी घेत टीप मारून घ्यायची आहे. थोडा टाईम लागला तरीसुद्धा चालेल, पण टीप बरोबर मार्किंगवरच आली पाहिजे. हे पुन्हा पुन्हा सांगते, कारण शेप व्यवस्थित यावा आणि शेप व्यवस्थित येणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी. ठीक आहे, आता हे टीप टाकून झाल्यानंतर काय करायचं बघा, आता ॲक्च्युली आपले हे जे काही कॅनव्हास पेपर आहे तर हा मधून जॉईंट आहे तर तो आपल्याला सेपरेट करायचा आहे सगळ्यात आधी. आणि त्याच्या पण आधी ह्या पद्धतीने फोल्ड करून एक छोटासा कट मारायचा आहे आपल्याला, कारण की मधला आपल्याला कॅनव्हास पेपर अस्तर सगळं कट करायचं आहे, त्यामुळे एकदम किंचितसा कट मारायचा आणि मग त्यातून या पद्धतीने कातर टाकून एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. एक लाईन किंवा 2 लाईन टेपचं तेवढं मार्जिन ठेवायचं आहे, बाकीचं सगळं कट करायचं आहे. ते एक शेप झाला, सेम त्याच पद्धतीने दुसरा शेपसुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात बघा व्यवस्थित. ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर जे काही म्हणजे शेप आहेत ना तर त्या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर त्याचा शेप प्रॉपर आहे तसाच यावा यासाठी. अजून एक महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना काळजी घ्यायची की जी काही आपण टीप मारलेली आहे ना तर टीपच्या बाहेर जाणार नाही. बऱ्याचदा काय होतं, गडबडीमध्ये आपण ब्लाऊजलाच कट मारतो आणि सगळा ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. ठीक आहे, दोन्ही पण शेपला तुम्ही इथे 3 सुद्धा ड्रॉ करू शकतात, वरचा गळा छोटा घेऊन. आणि त्यानंतर बघा इथून मधून कट करून घेतलं म्हणजे कॅनव्हास पेपर सेपरेट झाला आणि मग तो आता आपल्याला इथे आतमध्ये फोल्ड करता यावं इझिली यासाठी. तर बघा मग तो व्यवस्थित फोल्ड केला आणि त्याचा वरचा जो काही शेपचा म्हणजे कोपरा आहे ना तर तो मी छोट्यासा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने बाहेर काढून घेते. तर तुम्ही सुद्धा कुठलाही एखादा शार्प गोष्ट वापरू शकतात किंवा छोटंसं मशीनबरोबर मिळणारं स्क्रूड्रायव्हर तर असतंच आपल्याकडे, तर त्यामुळे सुद्धा ते इझिली बाहेर निघतं. फक्त खूप जोरात प्रेस करायचं नाही आहे, नाहीतर डायरेक्ट कॅनव्हास पेपर आणि तिथला कपडा फाटण्याचे चान्सेस असतात. एकदम अलगद अलगद प्रेस करत आपल्याला ते कानेकोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता ते एकदम प्रॉपर असं आपण ते सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या शेपला द्यायची आहे दाबटीप. तर बघा हां, इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला कपडा आहे कॅनव्हास पेपरचा अस्तरचा जो काही आपण यूज केलेला आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ह्या शेपची फिनिशिंग बिघडणार नाही. कारण हा असा शेप आहे की इथे आपण कुठल्या प्रकारची लेस प्रॉपर लावू शकत नाही आणि जर लावली तर ते फिनिशिंग व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे ह्या दोन्ही शेपला आपण कुठल्याही प्रकारची लेस यूज करणार नाही आहे, त्यामुळे आपण प्रॉपर असं दाबटीप देणं खूप गरजेचं आहे. तर अतिशय सावकाश आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मी व्यवस्थित सुई उचलत इथे वरच्या शेपला
एकदम फिनिशिंग सहित दाबटीप देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर हे बघा, हे एक्स्ट्राचा जो कॅनव्हास पेपर आहे ना, तर तुम्ही इथे कट करून घेते, कारण तो व्यवस्थित दिसणं खूप गरजेचं आहे। आणि मग नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यावर आपण तिथे हातशिलाई करून घेऊयात, म्हणजे कॅनव्हास पेपर व्यवस्थित तिथे पॅक होईल। ठीक आहे, आता वरचा शेप आपला प्रॉपर रेडी झालेला आहे। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने खालचा जो काही शेप आहे ना, तर तिथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा, मी ती व्यवस्थित फोल्ड करते, तुम्ही सुद्धा थोडंसं काळजीपूर्वकच इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित बघा थोडं थोडं पकडत मी इथे दाबटीप देऊन घेत आहे। तर बघा, मग फायनली आता आपले दोन्ही शेप इथे रेडी होत आहे। फक्त एवढंच आहे की हे शेप प्रॉपर ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे। जर शेप व्यवस्थित आले नाही तर ब्लाऊजला अजिबातच लुक येणार नाही, त्यामुळे शेप व्यवस्थित ड्रॉ करा, कॅनव्हास पेपर व्यवस्थित कट करा, तो व्यवस्थित पेस्ट करा, या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करा आणि प्रॉपर फिनिशिंगसाठी दाबटीप दिली की एकदम छान असे आपले शेप नक्कीच इथे रेडी होतील। तर बघा, मग इथे एकदम परफेक्ट असे दोन्ही पण शेप आपले रेडी झालेले आहेत। ठीक आहे, आता इथे सुद्धा खाली थोडंसं एक्स्ट्राचं आहे ना, तर ते सुद्धा मी इथे कट करून घेते। बघा, मी म्हणते पुन्हा सांगते, आपण नंतर हातशिलाई करूयात, म्हणजे ते आतमध्ये पॅक होऊन जाईल। ठीक आहे, आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे सेंटरची ऑलरेडी मार्किंग आहेच, तर तिथून आपल्याला साधारणतः 4.5ला मार्किंग करायची आहे। बघा, कडेने अर्धा इंच आणि उभा जो टक्स आहे तर तो 4चा घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करायचं, बरोबर अर्धा इंचाचं तिरकं मार्जिन पकडत ह्या पद्धतीने तिरका टक्स टाकलेला आहे। टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची, म्हणजे ते लवकर खराबसुद्धा होत नाही। तर बघा, एक साईडने टक्स दिलेला आहे, सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा इथे टाकूयात। जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच तिरका टक्स स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे डबल टिप द्यायची, जेणेकरून ब्लाऊज आपला लवकर खराब होणार नाही, तर टक्स तिथून निघायला नको यासाठी। ठीक आहे, तर बघा, एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत। ठीक आहे, आता वरचा जो काही गळा आहे ना, तर तिथे मी एक गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे, एकदम बारीक, म्हणजे डिझाईनची आहे पण एकदम बारीक आहे, कारण की आता वरचा गळा आणि खालचा जो काही शेप आहे ना, त्यामध्ये डिस्टन्स हा खूप कमी आहे, त्यामुळे खूप ब्रॉड लेस यूज करून काहीही उपयोग नाही आहे। मी तर म्हणेल इथे तुम्ही एखादी लेस नाही लावली तरी चालेल, सिंपल अशी पायपिंगसुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट किंवा गोल्डनची इथे करू शकतात, पण मग मी इथे एक छोटीशी लेस लावते। ॲक्च्युली यालासुद्धा तुम्ही पायपिंग लावताना रेडीमेड पायपिंग लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, तर किती लेस लागते तेवढे मी मोजून इथे कट करून घेते, आणि बारीक लेस आहे म्हणून खरं तर लावते, जर का माझ्याकडे छोटी अवेलेबल नसेल तर मग मी इथे लावलीच नसते। तर बघा, मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे आता मी ही लेस लावते, आणि हा व्ही शेप होता, पण तो खालचा जो काही गळा आहे ना, तर त्यामुळे मग मी थोडासा सेंटरला एकदम त्रिकोण न घेता थोडासा कर्वमध्येच ही लेस लावून घेते, कारण की तिथे जर फोल्ड केलं तर तो हार्ट शेपवर येईल, आणि जर तो तिथे आला तर हार्ट शेपचा शेपच सगळा चेंज होईल, तो वाटणारच नाही हार्ट शेप आहे, सो त्यामुळे। ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही यात डिस्टन्स जास्त घेऊ शकतात। मी 2-2चं उभी मार्किंग केली, तुम्ही 1.5ची सुद्धा करू शकतात, म्हणजे थोडासा डिस्टन्स राहील। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आता वरची लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इथे मध्ये छोटंसं बघा, ह्या पद्धतीचं तुम्ही एखादं हँगिंग लावू शकतात, किंवा सिंपल असे गोल्डन मनीसुद्धा होऊ शकतात, किंवा असंही ठेवलं तरीसुद्धा चालेल। तर बघा, मी तर असंच ठेवणार आहे, फक्त इथे गोल्डन बटन्स लावून घेणार आहे। बघा, 3 बटन, एक इथे गळ्याच्या साईडला, एक दोन्ही शेपच्या मध्ये आणि एक खाली, तशा पद्धतीने बघा मग मी इथे बटन लावून घेतलेले आहेत। आणि बघा, मग फायनली खूप सुंदर असा आपला इथे बॅक पार्ट रेडी झालेला आहे। न्यू लुकमध्ये लेस पण बघा एकदम बारीक लावलेली आहे, आणि खाली 3 बटन लावलेले आहे गोल्डन, त्यामुळे तर अजूनच ब्लाऊजला आपल्या डिझाईनला जे लुक आलेलं आहे छान असं। आणि ही सध्याची खूप ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे, तुम्ही बघितलीसुद्धा नसेल, एकदम युनिक आहे। सो अशी छानशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर असं लुक येईल। आणि मी म्हणेल की तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा चॉईस देऊ शकतात, म्हणजे कस्टमरला कसं नवनवीन डिझाईन्स दिल्या की ते सुद्धा खुश होतात। सो तुम्हीसुद्धा ह्या डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला नक्की द्या, आणि त्याआधी तुम्हीसुद्धा नक्की आधी ट्राय करून बघा, कारण का हार्ट शेप व्यवस्थित ड्रॉ करणं, स्टिच करणं खूप गरजेचं आहे, आणि फिनिशिंग प्रॉपर येणं, त्याचीसुद्धा फिनिशिंग म्हणजे मी प्रयत्न केलेला आहे की छान यावे। सो तुम्हीसुद्धा ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून ह्या पद्धतीने बॅकनेक डिझाईन नक्की रेडी करून बघा। ठीक आहे, आणि बघा, अजून महत्त्वाचं, मी इथे ही गोल्डन हँगिंगची लेस यूज केलेली आहे, त्यामुळे सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आलेला आहे। सो अशी छानसे हँगिंगची एखादी लेस तुम्ही यूज करू शकतात, म्हणजे याला गोल्डन पाइपिंग आहे। सो
यामुळे ब्लाऊज अजूनच छान असा अट्रॅक्टिव्ह नक्कीच दिसेल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.